मित्रांनो, सांगली DCC 444 जागांसाठी आज या ठिकाणी जर आपण बघितलं ऑफिशियली अपडेट आलेले आहे. सांगली DCCच्या या ठिकाणी ऑफिशियली वेबसाईटवरती मित्रांनो अपडेट आलेले आहे. संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आता शेवटच्या दिवसामध्ये कन्फ्यूज झालेलं आहे नक्की काय करावं काय नाही करावं, तर त्यांच्यासाठी गेम चेंजर आणलेलं आहे मित्रांनो. यामध्ये जे दिलेलं आहे सर्व विषय तुम्हाला थिअरी पण दिलेले आहेत, MCQ पण या ठिकाणी दिलेले आहेत. मग फक्त MCQ जर या ठिकाणी केलं तरी पण तुम्हाला याचा फायदा होईल. आणि जे विषय वाटतं की याचा थिअरी पण वाचायचे तर थिअरी पण तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. PDF स्वरूपामध्ये फक्त 290ला मित्रांनो हे तुम्हाला या ठिकाणी ऑफर दिलेले आहे. तर याचा नक्की लाभ घ्या. आजच्या दिवशी ऑफर मित्रांनो आपण चालू ठेवतो आहोत. तुम्हाला वाटतं की मला प्रश्नपत्रिका पण भरपूर साऱ्या मागील वर्षीच्या पण पाहिजे आहेत, संभाव्य पण पाहिजे आहेत, हे गेम चेंजर पण तुम्हाला पाहिजे आहे, म्हणजे PDF नोट्स पण पाहिजे आहेत आणि व्हिडिओ लेक्चर पण प्रत्येक विषयाचे या ठिकाणी पाहिजे आहेत. तर फक्त 499 मध्ये ही ऑफर मित्रांनो आजच्या दिवस आपण हे पण सुरू ठेवलेले आहे. 7248930176 या नंबरला पेमेंट काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सर्व कंटेंट भेटून जाईल. सेम प्रोसेस आहे मित्रांनो. गेम चेंजर घेण्यासाठी सुद्धा फक्त 290 काय करायचं, या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला हे सर्व नोट्स सुद्धा भेटून जातील. जी बॅच पाहिजे आहे ते बॅचची फी तुम्ही काय करू शकता, या नंबरला पेमेंट करून त्या स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवू शकता. मेहनत तर करत आहात, सोबत क्वालिटी कंटेंटची सुद्धा मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो गरज असते. आणि ते यामधून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले रिझल्ट जबरदस्त आहेत. ओके, मला स्वतःला तर अनुभव आहेच, सोबतच आपले जे विद्यार्थी आहेत मित्रांनो, जसे की वैशाली चिंचगरे आपण या ठिकाणी बघू शकता. ओके, नुकत्याच झालेल्या मागच्या 2-3 महिन्यापूर्वीची परीक्षा परभण DCC झाली होती. तर अगदी लेखी परीक्षेसाठी पण त्यांनी आपलं कंटेंट वापरलं होतं. मुलाखतीला सुद्धा मी परिपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं होतं. आणि या ठिकाणी त्याचा जर आपण बघितलं मित्रांनो तर हे त्याचं या ठिकाणी फळ त्यांना भेटलेलं आहे की अगदी एक जागा होती मित्रांनो अदर डिस्ट्रिक्टसाठी, तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी काय झालेलं आहे तर या ठिकाणी फायनल म्हणजे जॉईनिंग या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी लेखी मुलाखत, त्यामुळं असं काय नाही की DCC बँकेचा अभ्यास करावा न करावा हे तर मनातून काढूनच टाका. ठीक आहे, फुल कॉन्फिडन्सने या ठिकाणी तुमचा अभ्यास चालू राहू द्या. आणि बाकी सुद्धा या ठिकाणी भरपूर सारे या ठिकाणी अभिप्राय या ठिकाणी एक विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी बघू शकता. अगदी 5-5, 6-6 पोस्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गदर्शकांनी मिळवलेल्या आहेत. त्यामुळे बिंदास क्वालिटी कंटेंट आहे. अगदी शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपला टू द पॉईंट अभ्यास राहू द्या, जेणेकरून तुम्ही पण या पद्धतीने असा अभिप्राय देऊ शकता. सर, आपल्या स्टडी मटेरियलची खूप मदत झाली, थँक्यू. आपल्या या ठिकाणी बघू शकता, त्यांचे अभिप्राय पण पाहू शकता आणि स्क्रीनशॉट पण या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यामुळे मेहनत करत आहात, सोबत क्वालिटी कंटेंट राहू द्या मित्रांनो. यश मिळवण्यापासून कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही. ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला या ठिकाणी असतील तर. आता आपण या ठिकाणी काय नक्की अपडेट आलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो. हॉल तिकीट कधी येणार, कसं डाउनलोड करायचं ते पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जसं की ऑफिशियल वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने पूर्ण माहिती ओपन होते आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, कसं या ठिकाणी परीक्षा होणार आहे का, आहे सगळं डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं आहे. जसं की आपण ऑलरेडी मित्रांनो हे काही नवीन नाही, आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, 1 महिन्यापूर्वीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं मित्रांनो. कधी 1 महिन्यापूर्वीच तुम्हाला या ठिकाणी मी DCC बँकेच्या ह्या अपडेटबद्दल सांगितलं होतं. आज ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे. कधी आज ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे, परंतु मी तुम्हाला 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की परीक्षा या तारखेला या ठिकाणी होणार आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही यापूर्वीचं सुद्धा या ठिकाणी पाहू शकता अपडेट वगैरे. तिथं पण तुम्हाला या ठिकाणी एक्झाम ऑडिटच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जर तुम्ही गेला तर मी 1 महिन्यापूर्वी तुम्हाला 45 दिवसाचा प्लॅन दिला होता. ओके, म्हणजे सांगायचं काय की तुम्ही जर योग्य माणसाच्या संपर्कात असाल तर ज्या गोष्टी तुम्हाला उशिरा कळणार आहेत त्या तुम्हाला लवकर कळतात. त्यामुळे तुम्ही लवकर अलर्ट होता 1 महिन्यापूर्वी. ओके, यूट्यूबवरती अजून पण तुम्ही जाऊन या ठिकाणी बघा. 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला 45 दिवसाचा मित्रांनो हा स्टडी प्लॅन या ठिकाणी दिलेला होता. आणि तेव्हापासून मी तुम्हाला अपडेट करतो आहे, व्हिडिओ टाकून पण अपडेट करतो आहे, लाईव्ह सेक्शनद्वारे सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळ्या या ठिकाणी माहिती DCC बँकेबद्दल या ठिकाणी पुरवत आहे. असू दे, अजून पण वेळ गेलेली नाही. अजून पण या ठिकाणी तुम्ही संपूर्ण या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो, शेवटच्या दिवसामध्ये फायनल रिव्हिजन व्यवस्थित पद्धतीने टू द पॉईंट देऊ शकता. काय ताण घेऊ नका. मग इथं जर बघितलं तर ऑलरेडी पॅटर्न तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. हे तुम्हाला 7 विषय या ठिकाणी परीक्षेला येणार आहे. सहकार आहे, बँकिंग आहे, सामान्य ज्ञान आहे, इंग्रजी आहे, कॉम्प्युटर आहे, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आहे आणि मराठी व्याकरण आहे. ओके, असे तुम्हाला मित्रांनो काय आहे 90 प्रश्न असणार आहेत. 90 या ठिकाणी तुम्हाला मार्क असणार आहेत. आणि वेळ तुम्हाला जर बघितलं तर वेळ तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला असणार आहे. तरी पण या ठिकाणी परीक्षेच्या ठिकाणी तुम्हाला जवळपास 150 मिनिटं थांबावं लागेल. कारण तिथं काय असतं, नाहीतर असं काय काय विद्यार्थी काय करतात मित्रांनो की 90 मिनिटाचं जे म्हणल्यावर मला 90च मिनिटं थांबायचं आहे, तुम्ही काय एक्स्ट्रा मला थांबवून घेत आहात, अगोदर का बोलवत आहात. तर परीक्षेच्या अगोदर पण तुम्हाला म्हणजे पेपर सुरू होण्याच्या अगोदर 30 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तिथं हजर राहावं लागतं. पेपर संपल्यानंतर पण या ठिकाणी त्यांची जी प्रोसेस आहे ती फॉलो करावं लागते. त्यामुळे एक त्यांनी सांगितलं की 150 मिनिटं तर तुम्हाला थांबावं लागेल. किती काय गडबड असली तरी 150 मिनिटं थांबावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. ओके, 90 मिनिटाचाच पेपर असतो, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यांनी जाहिरातीमध्ये पण सांगितलं होतं की निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, काय मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि इथं सुद्धा पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की बाबा 1/4 एवढं काय मित्रांनो तुमच्या चुकीच्या प्रश्नासाठी. ओके, प्रत्येक या ठिकाणी तुमच्या चुकीच्या उत्तरासाठी काय दिलेलं आहे मित्रांनो,
तुमचे या ठिकाणी 1/4 म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे जर 4 प्रश्न चुकले, ओके, तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर तुमचा एक बरोबर जो आलेले आहेत, बरोबर जे तुमचे मार्क आलेले आहेत, तर बरोबर 1 मार्क काय होणार आहे मित्रांनो, 1 बरोबर मार्क कमी केला जाईल. ठीक आहे, म्हणजे तुमचे समजा 25 तुम्हाला मार्क पडत आहेत आणि 4 प्रश्न चुकले तर तुम्हाला 25 न धरता तिथं 24च तुमचे मार्क होणार, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 4 प्रश्न जर या ठिकाणी चुकले, 4 प्रश्न जर चुकले तर 1 बरोबर मार्क तुमचा कमी होणार, ह्याला निगेटिव्ह मार्किंग म्हटलं जातं. त्यामुळं अंदाजे उगीच ढगात गोळ्या मारण्यात काय अर्थ नाही, नाहीतर मायनसमध्ये पण जाऊ शकता, लक्षात ठेवा. त्यामुळं जेवढं ॲक्युरेसी आहे तेवढा या ठिकाणी फायदा होणार. त्यामुळे याचा कट ऑफ पण कमी लागू शकतो मित्रांनो, कट ऑफ पण याचा कमी लागतो. कारण पाठीमागं लातूर DCचं जर आता आपण बघितलं तर 50च्याच आसपास कट ऑफ लागला आहे. ओके, शिपाई पदाचा काहीतरी 49 लागला आहे आणि लिपिकचा काहीतरी 51 लागलेला आहे. त्यामुळं कट ऑफ पण कमी लागतो, हे लक्षात ठेवा, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, मग आता इथं त्यांनी काही निवडक प्रश्न पण दिलेले आहेत. ओके, आणि हे सगळं आपण तुम्हाला सहकारमध्ये दिलेले आहेत सगळे प्रश्न, वेगळा असा काहीच नाही यामध्ये. सहकारचे जे हे प्रश्न तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, थिअरी पण दिलेले आहे, व्हिडिओ लेक्चरमध्ये पण दिलेलं आहे, MCQ मध्ये पण दिलेलं आहे. ओके, जरी त्यांनी आज इथं टाकलेलं असलं तरी आपण हे मागच्याच कित्येक महिन्यापासून तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. बँकिंगचं सुद्धा इथं जर बघितलं तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत होतं की काहीतरी विशेष वगैरे येतं. बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या वेबसाईटवरती जाऊन काय करतात, SBI POचे म्हणा, IBPS POचे म्हणा, उगीच एक्स्ट्रा हँग करणारे प्रश्न पाहतात आणि त्यांना वाटतं की अरे बापरे एवढं अवघड आहे का. मित्रांनो, ही DCC बँकेची परीक्षा आहे, त्यामुळे एकदम असं हाय लेवलचं काहीतरी करायचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःला शेवटच्या दिवसामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये टाकू नका. मी जेवढं दिलेलं आहे ते 1दा 2दा 3दा रिवाईज करा. ओके, याच्या व्यतिरिक्त काही करू नका. काहीतरी हाय लेवलचं UPSC लेवलचा, SBI PO लेवलचं काहीतरी कुठले तरी प्रश्न करचाल आणि स्वतःला हँग करून घ्याचाल, तसं काही करू नका मित्रांनो. जसं इथं जर आपण बघितलं काठिण्य पातळी बघा इथं, ओके, जसं की समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, ओके, अगदी या ठिकाणी ग्रामॅटिकल एरर त्याचं पण 1 लाइनरच आहे, हे जर आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर या ठिकाणी हे जर आपण बघितलं, ओके, तर हे जर आपण बघितलं तर काय आहे, आपण जे दिलेलं आहे त्याच पॅटर्ननुसार सगळं काय चाललेलं आहे, वेगळं असं काही नाही. ठीक आहे, वेगळं असं काही नाही. त्यानंतर कॉम्प्युटरचं जर बघितलं, लॅनचं, ओके, आपण आपल्या लाईव्हमध्ये सुद्धा बघू शकता मित्रांनो, कित्येक याच्यामध्ये तुम्हाला वारंवार रिपीट केलेलं आहे, लॅनचा फुल फॉर्म का आहे. त्यानंतर डेटा खालीलपैकी कोणता डेटा संग्रहित करण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही म्हटलेलं आहे मित्रांनो. हे पण आपल्या सगळ्या टेस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते, नोट्समध्ये, थिअरीमध्ये सगळे काय आहे. इनपुट आउटपुटबद्दल तर आपण अगदी डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. रॅमचं पूर्ण रूप आहे, म्हणजे काय वेगळं काय दिसतंय मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं, वेगळं काही नाही, फक्त तेच करा, वारंवार करा, तेच करा, तेच करा. नवीन आता काही करू नका. शेवटच्या दिवसामध्ये नवीन कराल तर फ्रस्ट्रेशन व्हाचाल. हां, मी मान्य करतो की काही प्रश्न जे असतात ते तुम्हाला वाटतील हे काहीतरी वेगळंच आलंय आणि वेगळं अपेक्षित असतं, म्हणून तर कट ऑफ एवढा कमी लागतो ना. आता लातूर DCCचं जर आपण कट ऑफ बघितला तर काही 90 पैकी 90 लागला का, आता नुकतीच झालेले म्हणून ते वारंवार मी सांगतोय. 90 पैकी किती लागला मित्रांनो, 51 लागलेला आहे. ओके, शिपाई भरतीचा तर 49च लागलेला आहे. किती, 49च. मग आपल्याला हे वरचे प्रश्न नाही आले तर काय प्रॉब्लेम आहे. 90 पैकी 51 कट ऑफ लागलेला आहे. किती, 51 कट ऑफ लागलेला आहे. मग हे जे वरचे प्रश्न आहेत मित्रांनो, ओके, हे जे काय या ठिकाणी वरचे प्रश्न आहेत 49 प्रश्न, तर ते जर तुम्हाला या ठिकाणी नाही आले तर काय प्रॉब्लेम आहे का. ओके, सॉरी, 39 प्रश्न हे जर नाही आले तर काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. 39 प्रश्न जरी तुम्ही सोडून दिले तरी पण तुमचा कट ऑफ येतोय मित्रांनो. किती, 39 प्रश्न जरी तुम्ही हँग होताय की मला एक प्रश्न येत नाही, मग मी कसं करू, काय करू. ठीक आहे, मी कसं करू, काय करू. ओके, एक प्रश्न नाही आला म्हणून तुम्ही हँग होताय. आणि इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो त्यांनी, की कट ऑफ आपण म्हणजे मी काय सांगितलं होतं की कट ऑफ जो आहे तो इतका कमी लागतो आहे. ठीक आहे, इतका कमी कट ऑफ लागतो आहे. म्हणजे 90 गुणाची परीक्षा असते. 90 पैकी तुम्हाला जरी किती म्हटलं मी मित्रांनो, तर जरी 39 जरी प्रश्न नाही आले, ओके, किती मित्रांनो, 39 जरी प्रश्न नाही आले, कारण कट ऑफ 51च्या आसपास पाठीमागचा लागलेला आहे. भले तुम्हाला 20 प्रश्न येऊ द्या, 30 प्रश्न नाही येऊ द्या, काही प्रश्न येत नाही, काही टेन्शन येत नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जेवढं येतंय तेवढं ॲक्युरेटली सोडवा. ओके, कट ऑफ 50-60च्या आसपास लागतो, हे आपल्याला अंदाज आताच गृहीत धरा. म्हणजे काय होईल, जास्त तुम्ही बर्डनमध्ये येणार नाही की हां अरे परीक्षेला सुरुवातीचाच प्रश्न अवघड गेला, मग कसं करू, काय करू, काही टेन्शन घ्यायचं नाही. स्किप करायचं, पुढं जायचं, स्किप करायचं, पुढं जायचं. आता समजा जे विद्यार्थी पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी काही या ठिकाणी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. ओके, कारण त्यांना परीक्षेच्या बाहेर आल्यावर मग कळतं सर मी तर सोडवलं पण मी ते सेव्ह केलं का नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं मित्रांनो, प्रत्येक प्रश्न तुम्ही टिक मार्क केल्यानंतर, ओके, पहिली गोष्ट तर काय करायचं मित्रांनो, तर तुम्हाला जो पण ऑप्शन आता 5 पर्याय असणार आहेत. ओके, 5 पर्याय असणार आहेत. पहिली गोष्ट तर काय करायचं मित्रांनो, पहिली गोष्ट तर जो पर्याय तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करायचा आहे त्याला काय करायचं, या ठिकाणी समजा 3 नंबरचं तुम्हाला उत्तर द्यायचं तर त्याला काय करायचं, त्याच्यावरती माऊसने काय करायचं, क्लिक करायचं. काय करायचं, माऊसने क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुढच्या प्रश्नावर जाण्यापूर्वी
खाली एक ऑप्शन असतो, काय असतो, सेव्ह अँड नेक्स्ट. काय करायचं, सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं, मगच पुढं जायचं. ओके, मगच पुढं जायचं, नाहीतर हे तुम्ही जे टिक मार्क केलं ह्याला काय अर्थ राहत नाही. नाहीतर परत बाहेर येतात, मी तर एवढे सोडवले ते मला तर एवढे कमी मिळाले. सेव्ह अँड नेक्स्ट करायला विसरायचं नाही. ओके, तुम्हाला प्रत्येक प्रश्न झाल्यावर त्याच्या खाली ओके काय असतं मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन असतो. सेव्ह अँड नेक्स्ट केलं की बरोबर काय होतं, पुढच्या प्रश्नाकडे जातं. मग तो वाचायचा, ते जे योग्य वाटते तिथं क्लिक करायचं, जो पण पर्याय योग्य वाटतोय तो प्रश्नाच्या खाली, आणि परत तिथं काय करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. मग पुढच्या प्रश्न ऑटोमॅटिक जातं. सेव्ह अँड नेक्स्ट करायला विसरायचं नाही. ओके, या ठिकाणी कारण तिथं दुसरा पण एक ऑप्शन असतो मित्रांनो, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. ही जर केलं तर काय होतं मित्रांनो, तर तुमचा तो प्रश्न या ठिकाणी कन्सिडर म्हणजे तुमचं उत्तर कन्सिडर धरलं जात नाही. मग तुम्हाला कसं कळायचं की नेमका मी प्रश्न बरोबर सोडवला, म्हणजे टिक मार्क केलंय नाही केलंय, माझा हा सेव्ह झालाय का नाही प्रश्न. तर सेव्ह झालाय का नाही हा प्रश्न जर या ठिकाणी तुम्हाला पाहायचा असेल तर साधं सोपं तुम्हाला या ठिकाणी काय होतं, उजव्या कोपऱ्यामध्ये मित्रांनो, उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही किती प्रश्न सोडवलेले आहेत आतापैकी 90 पैकी. ओके, किती प्रश्नाला तुम्ही टिक मार्क केलेला आहे बरोबर, म्हणजे तुम्ही सोडवलेलं आहेत. ओके, तर ते तुम्हाला मित्रांनो हे या ठिकाणी या पद्धतीने ओके या कलरमध्ये तुम्हाला काय होतं मित्रांनो दर्शवले जातात, हे लक्षात ठेवायचं. ओके, ग्रीन कलरमध्ये काय केले जातात मित्रांनो, तुम्हाला हे दर्शवले जातात की तुम्ही एवढे प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग बघायचं की ग्रीन झालेलं आहे का, जेवढे सोडवले तेवढे ग्रीन कलरमध्ये आलेले आहेत का. जर आले असेल तरच ते या ठिकाणी काय आहे मित्रांनो, तुम्ही सोडवलेले आहेत असं गृहीत धरलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे फक्त एकच टेन्शन घ्यायचं, एकच ताण घ्यायचा किंवा एकच काळजी घ्यायची, ती काळजी म्हणजे सेव्ह अँड नेक्स्ट केलेलं आहे का पाहायचं. ओके, नाहीतर दुसरा एक ऑप्शन तिथंच असतो मित्रांनो, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट, असं करायचं नाही. ओके, हे म्हणजे एवढ्यासाठी असतं की समजा तुम्हाला तो तळ्यात मळत आहे, येतोय नाही येतोय, कन्फ्युजन आहे, सोडवावं नको सोडवावं, तर तुम्ही त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करू शकता, जेणेकरून परत तुम्हाला वेळ राहिल्यानंतर तुम्ही काय करू शकता, बरोबर जिथं मार्क फॉर रिव्ह्यू केलेलं आहे तिथं डायरेक्ट या ठिकाणी क्लिक करून त्या प्रश्नापर्यंत येऊ शकता. त्यासाठी मार्क फॉर रिव्ह्यू आहे. परंतु जास्त याच्या भानगडीत पडायचं नाही, एवढा वेळ पण नसतो आपल्याला. त्यामुळे येतंय तर येतंय, नाही तर नाही, पुढे जायचं लगेच. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं जर तुम्हाला येत असेल तर, जर तो बरोबर तुम्ही टिक मार्क केलेला आहे तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आणि काय करायचं त्याच वेळेस सेव्ह करायचं आणि पुढं जायचं. ठीक आहे, नाहीतर काय होतं, राहिला की राहून जातो. त्यामुळं सेव्ह अँड नेक्स्ट करायला विसरायचं नाही. बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय होतात, पहिल्यांदा परीक्षा या ठिकाणी देत आहे, त्यामुळे त्यांनी वारंवार सांगितलं आहे की बाबा तुमचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावेच लागेल त्यांनी दिलेलं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. समजा 90 मिनिटाचा वेळ संपलाय की काय होतं प्रोसेस ऑटोमॅटिक, मग समजा तुम्हाला काय तुम्ही क्लोज करायचं आहे का काय करायचं, काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त सोडवत राहायचं. सोडवता जर टायमिंग संपला तर ऑटोमॅटिक तुमचं सगळं या ठिकाणी सेव्ह होतंय. तुम्हाला जास्त ताण घ्यायची काही गरज नाही. म्हणजे तुम्ही असं टेन्शन घ्यायचं नाही की मला काहीतरी फायनल सबमिट करायचं आहे वगैरे वगैरे, असं काही ताण घ्यायचा नाही. तुम्ही फक्त तुमचं सोडवत राहायचं, शेवटचे 5 सेकंद राहू द्या, 2 सेकंद राहू द्या, आणि तुम्ही काहीच नाही केलं तरी सुद्धा जेवढं तुम्ही सोडवलेलं आहे ते काय होणार आहे मित्रांनो, ऑटोमॅटिक या ठिकाणी सेव्ह होणार आहे. ऑटोमॅटिक सेव्ह होत असतं, त्यामुळे त्याची काही ताण घ्यायची नाही. फक्त सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. जेवढे सोडवले ते ऑटोमॅटिक तुमचा टाइम संपला की ऑटोमॅटिक तिथं कॉम्प्युटर या ठिकाणी काय होतं मित्रांनो, या ठिकाणी ओके पैकी सेव्ह होतं, त्याचा काही ताण घ्यायची गरज नाही. ओके, फक्त तुम्हाला जर वाटलं की मला 90 मिनिटाचा वेळ आहे आणि मला 90 पैकी अगोदरच 50व्या मिनिटाला सगळं काय फायनल करून झोपायचं आहे, तर तसं चालणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा 90 मिनिटं झाल्याशिवाय तुम्ही फायनल सबमिट करू शकत नाही. ओके, फायनल सबमिट या ठिकाणी होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. तसा प्रयत्न पण करू नका. 90 मिनिटं झाल्यावर ऑटोमॅटिक ते काय होणार आहे मित्रांनो, या ठिकाणी तिथं सबमिट होणार आहे. त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका. अजून काय महत्त्वाच्या या ठिकाणी सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की बाबा काय काय परीक्षेला कसं जायचं, काय करायचं, काय काय सोबत न्यायचं. तर बघा, पहिली गोष्ट तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितले की बाबा परीक्षेच्या अगोदरच एक दिवस बघा की कुठं आहे काय आहे परीक्षेचं ठिकाण, जेणेकरून तुम्ही दुसऱ्या दिवशी काही व्यवस्थित या ठिकाणी पोहोचू शकाल. उशिरा आलेल्यांना प्रवेश नाही. नंतर रडत बसायचं नाही की सर मला 15 मिनिटं झाली फक्त उशीर झालता, 2च मिनिटं उशीर झालता तरी आत घेतलं नाही. ठीक आहे, 2 मिनिटं नसतो मित्रांनो. तुम्हाला वाटतं की माझा पेपर समजा 10 वाजता आहे, तुमचा पेपर समजा 10 वाजता आहे आणि मी एक्झॅक्ट 10 वाजून 2 मिनिटांनी पोहोचलो. ओके, एक्झॅक्ट काय झालं, 10 वाजून 2 मिनिटांनी पोहोचलो आणि तरी पण मला घेतलं नाही त्यांनी. ठीक आहे, तरी पण मला त्यांनी घेतलं नाही असं तुम्हाला वाटतं मित्रांनो. ते 10 वाजून 2 मिनिटं नसतं तुम्हाला उशीर झाला, तो 2 मिनिटं तुम्हाला उशीर नसतो झाला. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ऑलरेडी ह्या 10 वाजताच्या पेपरसाठी त्यांनी 9:30लाच काय केलेलं असतं, सगळी काही व्यवस्था चालू केलेली असते. म्हणजे तुम्हाला जो उशीर झालेला असतो तो 32 मिनिटं उशीर झालेला असतो. किती, 32 मिनिटं. ओके, त्यामुळं वेळेचं काटेकोरपणा ते पाळतात, हे ॲक्च्युली पारदर्शकसाठी चांगलंच आहे. ओके, त्यामुळं
आपण लवकर जायचं. एका दिवस आपण थोडंसं लवकर उठलो, लवकर तिथं पोहोचलो म्हणून काय फरक पडत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्या बाबतीमध्ये त्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही. ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. परीक्षेच्या ठिकाणी काय आहे, आपल्याला लवकर 10चे जर शिफ्ट असेल तर 9:30लाच तुम्हाला त्या ठिकाणी 9:15लाच तिथं जायचं आहे. 9लाच तिथं पोहोचून बसायचं, जेणेकरून सगळं काही मेंटली वगैरे तुम्ही स्टेबल होता. मग आता परीक्षेच्या ठिकाणी काय काय घेऊन जायचं, ज्यावेळेस ॲक्च्युअल परीक्षा असेल त्यावेळेस काय काय तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, आता डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचं अगोदर पहा. तर कृपया आपल्यासोबत नवीनतम फोटो चिटकवलेले प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट. हॉल तिकीट कधी येईल, परीक्षेच्या 5-6 दिवस अगोदर येतं. त्याची पण कुठल्या लिंकवर येणार आहे याच व्हिडिओमध्ये सांगतो, ताण घेऊ नका. तर काय करायचं मित्रांनो, तर या ठिकाणी हॉल तिकीट तुमचं घ्यायचं आहे आणि सोबत हॉल तिकीट सोबत काय आहे, सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो ओळखपत्र जसं की पॅन कार्ड पण घेऊन जायचं. ओके, जर हॉल तिकीट आहे तुमच्याकडे आणि अजून काही हॉल तिकीट सोबत काय घ्यायचं आहे मित्रांनो, पहिली गोष्ट तर हॉल तिकीट पाहिजे तुमच्याकडे. काय पाहिजे मित्रांनो, हॉल तिकीट, ज्यावरती फोटो तुमचा रिसेंटचा असलेला जो या ठिकाणी जो आहे तो चिटकवलेला तुमच्याकडे पाहिजे आहे, हे लक्षात ठेवा. हॉल तिकीट आणि शक्यतो फोटो जो आहे तो तुमच्या जो या ठिकाणी मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तोच असेल तर अजून बेटर राहतं. ठीक आहे, तोच शक्यतो द्यायचा प्रयत्न करा, हे लक्षात ठेवा. म्हणजे हॉल तिकीट आणि अजून तर त्याच्यासोबत पॅन कार्ड नसेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरी पण ते पण चालेल. सोबतच या ठिकाणी तुमच्याकडे मतदान कार्ड असेल ते पण तुमचं चालू शकतं. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं अजून जसं की या ठिकाणी हे एवढं तरी ओके, मतदान कार्ड असू द्या किंवा या ठिकाणी जर आपण बघितलं आधार कार्ड पण तुमचं चालू शकतं. त्यानंतर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स पण तुमचं या ठिकाणी चालू शकतं. यापैकी कुठलं तरी एक या ठिकाणी तुम्ही काय करा, घेऊन जायचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता काय घेऊन नाही जायचं, काय नाही चालणार, तर रेशन कार्ड नाही चालणार. ओके, नाहीतर काय म्हणते सर रेशन कार्ड आहे माझ्याकडे ते घेऊन जातो, ते नाही चालणार. ओके, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं जे वाहन चालक शिकाऊ परवाना म्हणजे जे लर्निंग लायसन असतं तर ते पण नाही चालणार. लायसन चालेल म्हणजे नंतर आलेलं लायसन असतं ते चालेल, परंतु जे लायसन मिळण्याच्या अगोदरचे या ठिकाणी लर्निंग लायसन असतं ते नाही चालणार, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे रेशन कार्ड लर्निंग लायसन नका घेऊन जाऊ. हॉल तिकीट आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड बिंदास घेऊन जावा, जास्त काय ताण घेऊ नका. ठीक आहे, आणि हॉल तिकीट सोबत फोटो पण तुमचा असावा, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. एवढं तुम्ही घेऊन जावा. अजून काय लागतं, हे कागदपत्र झालं. कागदपत्र तर एवढं झालं. महिलांसाठी विशेष या ठिकाणी लक्षात ठेवा, बऱ्याच महिलांचं लग्न अगोदरचं नाव या ठिकाणी काय असतं, वेगळं असतं मित्रांनो. लग्नानंतरच्या नावामध्ये बदल झाला असतो. तर जर या ठिकाणी महिलांच्या विशेष करून जर आपण बघितलं, ज्या उमेदवारांच्या आपल्या नावात बदल झालेला आहे अशा उमेदवारांनी राजपत्रित केलेलं असेल किंवा तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट, विवाह प्रमाणपत्र ते पण चालतं, मॅरेज सर्टिफिकेट. ओके, किंवा एखादं ॲफिडेविट ते पण या ठिकाणी चालू शकतं. तर या ठिकाणी त्यांना बसण्यास परवानगी दिली जाईल, हे लक्षात ठेवा. म्हणजे महिलांनी काय करायचं आहे, जर तुमचं लग्न अगोदरचं नाव वेगळं, लग्न झाल्यानंतरचे जे नाव वेगळं आहे, नावात बदल झालेला आहे, डॉक्युमेंटमध्ये बदल झालेला आहे, तर काय करायचं, तर तुम्ही पहिली गोष्ट तर हॉल तिकीट तर घ्यायचंच आहे. हॉल तिकीट सोबतच काय करायचं, तर आधार कार्ड, पॅन कार्ड. ओके, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड हे तर घ्यायचंच आहे. आणि सोबतच काय करायचं मित्रांनो, मॅरेज सर्टिफिकेट. ओके, मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही काय करायचं, महिलांनी या ठिकाणी घेऊन जायचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, 3 डॉक्युमेंट, परत म्हणू नका की मला बसवून दिलं नाही वगैरे वगैरे. तर हे तुम्ही या ठिकाणी हे 3 महिलांनी कागदपत्र घेऊन जावा. सण समारंभ आलेले आहेत मित्रांनो. मग सण समारंभ आलं म्हटल्यावरती बऱ्याच जणाला आता काय आहे, मेहंदी लावायची खूप हौस असते. तर पहिली गोष्ट म्हणजे तिथं आपलं फिंगरप्रिंट होतं. ओके, थंब तुम्हाला द्यावा लागतो मित्रांनो. तर बोटावर कसलाही या ठिकाणी मेहंदी वगैरे लावायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तिथं थंब होताना प्रॉब्लेम येईल, तुम्हाला अडचणी येतील आणि उगीच मानसिक त्रास होईल. त्यामुळं प्रयत्न करा की आता तुम्ही विद्यार्थी आहात, जोपर्यंत तुम्ही परीक्षा देत आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ओके, स्पर्धा परीक्षा देत आहेत, तोपर्यंत शक्यतो टाळा की तुमच्या बोटांना मेहंदी लावायचा प्रयत्न करू नका. मेहंदी लावा, परंतु बाकीच्या तळहातावर वगैरे वगैरे इकडं तिकडं लावा, पायावर लावा, काय ताण नाही. फक्त काय करा, बोटावरती मेहंदी लावू नका. काय होतं, थंब देताना या ठिकाणी मित्रांनो अडचण येते. ठीक आहे, काय होते, तुमचा व्यवस्थित थंब तिथं या ठिकाणी प्रेस होत नाही, तिथं व्यवस्थित थंब या ठिकाणी डिटेक्ट होत नाही. त्यामुळे तुमची पहिचान, तुमची ओळख या ठिकाणी मॅच होत नाही. त्यामुळे या ठिकाणी सगळ्या काय अडचणी येतात. त्यामुळे काय करायचं मित्रांनो, तर या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे आता ह्या दिवसामध्ये परीक्षेच्या काळामध्ये बोटांना मेहंदी लावायचा प्रयत्न करू नका. उगीचच ऐन टायमाला तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं, ताणतणाव होऊ शकतो, मानसिक त्रास होऊ शकतो. ऑनलाईन परीक्षा आहे. मग तुमच्या तिथं आपल्याला पेपर सोडवताना मित्रांनो या ठिकाणी गणित पण सोडवावं लागणार आहे. ठीक आहे, गणितं पण आहेत आपल्या अभ्यासामध्ये. मग गणितं पण आहे म्हटल्यावरती काय करावं लागतं आता, तर या ठिकाणी तुम्हाला एक रफ पेज ते देतात. घरून काय कागद घेऊन जायची गरज नाही. ते तुम्हाला काय करतात मित्रांनो, एक रफ पेज देतात. ठीक आहे, एक काय करतात, रफ कागद या ठिकाणी तुम्हाला काय करतात, गणित सोडवण्यासाठी देतात. पेन देत नाहीत, लक्षात ठेवा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही सोबत काय करा, एक बॉल पेन आणावा.
ॲक्च्युली एवढी मोठी फी घेतली, हजार रुपये, मला एक पेन त्यांनी द्यायला पाहिजे होता माझ्या म्हणण्याप्रमाणे. काही ठिकाणी देतात स्टाफ सिलेक्शनला, रेल्वेला वगैरे, परंतु इथं त्यांनी सांगितले की आम्ही पेन देणार नाही, तुम्ही स्वतः एक बॉल पेन घेऊन यायचं आहे. ओके, कच्चे काम करण्यासाठी कागद ते देतील. ओके, कागद ते देतील, त्यामुळे घरून कागद घेऊन जाऊ नका, कॉपी समजली जाईल. पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा, कागद ते देतील. पेपर सुरू व्हायच्या अगोदर 2-3 मिनटं सगळ्यांना पेपर ते काय करतात मित्रांनो, एक रब पेज पुरवलं जातं. तिथं तुम्ही काही या ठिकाणी काय करू शकता, गणित वगैरे, कॅल्क्युलेशन वगैरे करू शकता. त्यामुळं पेन तुम्ही घेऊन जायचं आहे, कागद ते देणार आहेत, त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका. अशा पद्धतीने त्यांनी ह्या सर्व काही मित्रांनो सूचना दिलेल्या आहेत. शेवटी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आणि माझ्याकडून सुद्धा तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. प्रयत्न तुम्ही करत आहात. ओके, तुमच्या ह्या प्रयत्नांना यश भेटावा हीच माझी मनोमन इच्छा आहे. आता हे हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं, त्यांनी वेबसाईटवरती एक लिंक दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, लिंक दिलेली आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, क्लर्क, ज्युनियर असिस्टंट 31 तारीख या ठिकाणी परीक्षा होणार आहे. ओके, एक्झाम जी आहे त्यांनी डिक्लेअर केली की आता 31 तारखेला होणार आहे. मग इथं जे या ठिकाणी त्यांनी लिंक दिलेली आहे, अप्लाय ऑनलाईन. आता सध्या जर आपण बघितलं तर इथं अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर अजून या ठिकाणी लिंक ॲक्टिवेट झालेली नाही. परंतु याच लिंकवरती तुम्हाला काय होईल मित्रांनो, 31 तारखेच्या अगोदर 7 ते 8 दिवस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी ते लिंक काय होईल मित्रांनो, काम करायला चालू होईल. परीक्षेच्या अगोदर 7 ते 10 दिवस, म्हणजेच 31 तारखेला परीक्षा आहे. तुम्ही 25 तारखेला, ठीक आहे, 25 ऑगस्टला या ठिकाणी काय करा, ती लिंक मी जी तुम्हाला देतोय डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो, आपल्या एक्झामवरती टेलिग्राम चॅनलवरती पण देतो, तर ती लिंकवरती क्लिक करा किंवा डायरेक्ट सांगली DCCच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्या लिंकवरती क्लिक करून पाहू शकता 25 तारखेला. अजून तसं मी हॉल तिकीट आले, अजून पण एक व्हिडिओ बनवेलच कसं डाउनलोड करायचं, काय करायचं. तोपर्यंत आता आपण काय करा, निश्चित राहा, आपला अभ्यास कंटिन्यू चालू राहू द्या. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतील, आधार कार्ड, पॅन कार्ड काय अपडेट करायचं असेल तर तात्काळ करा, अजून वेळ आहे. सोबतच ज्या महिलांकडे गॅजेट नसेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट मिळवून ठेवा, कारण मॅरेज सर्टिफिकेट मिळवायला काही जास्त दिवस लागत नाही. मिळवायचं म्हटलं तर 1-2 दिवसामध्ये पण ते मॅरेज सर्टिफिकेट येतं. ओके, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जावा, अगदी तिथंच ग्रामपंचायतच्या पातळीवरतीच मॅरेज सर्टिफिकेट भेटतं. त्यामुळे त्याचा काही ताण घेऊ नका, कसं करू, काय करू, काही 4-5 डॉक्युमेंट लागतात, द्या. ओके, पटकन मिळवा, 1-2 दिवसामध्ये भेटून जातं, त्याचं काही ताण घ्यायची गरज नाही. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या खूप मॅटर करतात. ओके, चला. आणि बाकी तुमच्यासाठी दोन्ही बॅचचे ऑफर आजचे दिवस चालू ठेवलेले आहेत, तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो. फक्त 290मध्ये सर्व विषयाचे तुम्हाला PDF नोट्स आणि MCQ दोन्ही पण भेटतं आहे. आणि जर घेतलं तर एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही. ह्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स पण आहेत, MCQ पण आहेत, प्रश्नपत्रिका पण आहे, व्हिडिओ लेक्चर पण आहे. ठीक आहे, काही जर विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास तुम्ही कॉल देखील करू शकता, 72 48 93 01 76. सर्वांना परीक्षेसाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.